नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर सुरू करणार आहोत. तर बघा, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय अगोदर ते जाणून घेऊया. तर ट्रिग्नोमेट्री याचे तीन पार्ट्स आपण बघूया. एक म्हणजे बघा ट्राय, ट्राय नंतर येतो गोनो आणि थर्ड आहे मेट्री. तर बघा, ट्राय सर्वांना माहित आहे. ट्राय म्हणजे 3. ओके, ट्राय मीन्स 3 असतो. Then gono means size and metry means measurements. तर 3 साइड्स मेजरमेंट्स अशा गोष्टींचा वापर आपला ट्रिग्नोमेट्री मध्ये होत असतो. ठीक आहे. तर बघा, ह्या गोष्टींचा वापर आपण करणार आहोत राईट अँगल ट्रायंगल मध्ये. तर हे काय घेतलेलं आहे आपण, राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. तर इथे एक 90 डिग्री असतो आणि दोन ऍक्यूट असतात आपल्याला माहित आहे. तर ऍक्यूट अँगल जर आपण थीटा घेतला तर याच्यानुसार आपण काही गोष्टी बघणार आहोत. तर हा आहे थीटा. तर आपण ऍक्यूट अँगल हा दुसरा सुद्धा घेऊ शकतो. जर आपण हा θ1 घेतला तर हा असेल θ2, किंवा जर आपण याला थीटा घेतलं त्याला आपण घेऊ शकतो लॅम्बडा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऍक्यूट अँगल्सचे नोटेशन घेऊ शकतो. ओके. तर बघा, यानंतर आपण काही रेशो बघूया. तर रेशो आपले असतील, आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया. तर बघा, राईट अँगल ट्रायंगल नाव असेल ए बी अँड सी. ओके. देन आपण एक अँगल कन्सिडर करूया, ऍक्यूट अँगल सी. त्याला नोटेशन देऊया थीटा. आपण जर बघितलं तर थीटाच्या समोरची साइड म्हणजेच अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. आणि ही जी बीसी साइड आहे ती असते ऍडजसंट साइड ऑफ अँगल थीटा. आणि सर्वांना माहित आहे हा असतो हायपोटेनस. अशा प्रकारे 3 साइड्सचे वेगवेगळे आपल्याकडे नेम्स आलेले आहे. तर आपण रेशो बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचे. त्यामध्ये फर्स्ट रेशो असेल आपला, त्याचं नाव आहे साइन रेशो. ओके, ओरिजिनल नाव आहे साइन रेशो. शॉर्टकट मध्ये लिहिलं जातं साइन थीटा. आणि साइन थीटाचा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवाइड बाय हायपोटेनस. तुम्ही जर बघितलं तर अँगल थीटाच्या समोरची अपोजिट साइड्स आपल्याकडे आहे ए बी. नंतर आपण बघूया हायपोटेनस, तो असतो किंवा इथे आहे एसी. देन दुसरा रेशो आहे आपल्याकडे कोसाइन. ओके, दुसरा रेशो काय आहे बाळांनो, कोसाइन. देन कोसाइनला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं जातं कॉस थीटा इज इक्वल्स टू, कॉस थीटाचा आपल्याकडे फॉर्म्युला असेल ऍडजसंट साइड ऑफ अँगल थीटा डिवाइड बाय हायपोटेनस. जर आपण इथे बघितलं तर ऍडजसंट साइडचं नाव आहे बीसी. देन बीसी अपॉन हायपोटेनस असतो एसी. थर्ड रेशो आहे टँजेंट. थर्ड रेशो काय आहे, टँजेंट. शॉर्ट फॉर्म आहे टॅन थीटा इज इक्वल्स टू, टॅन थीटाचा खूप सोपा फॉर्म्युला आहे. त्यामध्ये अपोजिट अँगल ऑफ अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवाइड बाय ऍडजसंट साइड ऑफ अँगल थीटा. अपोजिट साइड्स आहे आपल्याकडे ए बी अपॉन ऍडजसंट आहे बीसी. अशा प्रकारे हे 3 रेशो जे आहे ते आपण 9th स्टँडर्ड मध्ये 9वीला सुद्धा आपण बघितलेले आहे. त्यानंतर आपण बघूया या वर्षी अजून 3 इंट्रोड्यूस होणार आहे. तो म्हणजे 4 नंबरचा कोटँजेंट. काय नाव आहे बाळांनो, कोटँजेंट. कोटँजेंटला शॉर्ट फॉर्म आहे कॉट. ओके,
कॉट थिटा इज इक्वल्स टू, एकदम सिंपल आहे, कॉट थिटा त्यांचा रेसिप्रोकल असतो म्हणजे उलटा करणे. ओके, वरती पाय खाली डोके म्हणजेच काय, तर ऍडजसंट साइड, शॉर्टकट राईट करतो, ऍडजसंट साइड डिवाइड बाय अपोजिट साइड. आता इथे फक्त काय होणार आहे, रेसिप्रोकल BC अपॉन AB. देन आपण बघूया फाय, तो असेल बघा टँजेंटचा कोटँजेंट झालेला आहे. नंतर बघा सिकॅन्ट, नंतर काय असेल सिकॅन्ट, सिकॅन्टचा शॉर्ट फॉर्म आहे सेक थिटा. ओके, सेक थिटा हा तुम्ही जर नीट बघितलं किंवा काही गोष्टी समजून घेतल्या तर सेक असतो कॉसचा रेसिप्रोकल. कॉसचा जो फॉर्म्युला असेल त्याचा रेसिप्रोकल होणार आहे हायपोटेनस डिवाइड बाय ऍडजसंट साइड इज इक्वल्स टू, रेसिप्रोकल होणार आहे AC डिवाइड बाय BC. आणि लास्ट वन जो आपला 6 नंबरचा जो रेशो आहे तो असतो कोसिकॅन्ट. आता कोसिकॅन्टचा शॉर्ट फॉर्म आहे कोसेक थिटा. काय आहे बाळांनो, कोसेक थिटा. तर बघा कोसेक थिटा साइनचा रेसिप्रोकल आहे, तर साइनचा आपला आता रेसिप्रोकल जर बघितला तर तो तयार होणार आहे हायपोटेनस डिवाइड बाय अपोजिट साइड म्हणजेच काय, तर AC डिवाइड बाय AB. अशा प्रकारे हे 6 रेशो आहे आणि ह्या 6 रेशोंचा आपल्याला स्टडी करायचा आहे ह्या पूर्ण ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये. काही ऍप्लिकेशन्स असतील ते पण आपण बघणार आहोत, पण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये किंवा ह्या लेक्चर्स मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचं पूर्ण बेसिक कव्हर करणार आहोत. तर आता आपण बघितले हे 6 रेशो, तुम्ही जर नीट बघितले तर रेशो आहे साइन, कोसाइन, टँजेंट, कोटँजेंट, सिकॅन्ट आणि कोसिकॅन्ट. पण हे तुम्ही आता पाठ न करता समजून घेतलं आणि व्यवस्थित जर ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर शॉर्ट फॉर्म असतील आणि त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. बुक मध्ये ह्या गोष्टी दिलेल्या नाही. तर मेन रेशो आहे आपले साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तुम्ही ह्या सिक्वेन्सने जरी लर्न केलं, पाठ केलं, लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, रेशो आहे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. हा सिक्वेन्स लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला खूप सारे फॉर्म्युले तयार करायचे आहे आणि ते कसे होतात ते सर्व आपण बघणार आहोतच. ओके, तर बघूया आपण आपले स्टँडर्ड फॉर्म्युले. ओके, तर बघा अगोदर आपण रेसिप्रोकल्स बघूया. रेसिप्रोकल्स आजचा नेक्स्ट टॉपिक आहे रेसिप्रोकल्स. रेसिप्रोकल्सचे काही फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, ते जर बघितले बघा अगोदर आम्ही जस्ट मिनिट, अगोदर मी पुन्हा एकदा सिक्वेन्स राईट करतो. एक छोटीशी ट्रिक आहे ओळखण्यासाठी. तर बघा अगोदर मी रेशो घेणार आहे. रेशो आहे साइन थिटा, रेशो आहे बघा साइन थिटा. सेकंड आहे कॉस थिटा. थर्ड आहे साइन कॉस, नंतर असेल टॅन, नंतर असेल कॉट थिटा. कॉट थिटा नंतर येणार आहे तो म्हणजे कॉट झाला सेक थिटा आणि लास्ट वन येणार आहे कोसेक थिटा. लास्ट कोण येणार आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा. ओके, तर बघा यामध्ये काही जोड्या आहेत. तुम्ही जर नीट बघितलं, व्यवस्थित लक्ष द्या, तर बघा साइन आणि कोसेक हा एकमेकांचा रेसिप्रोकल आहे. त्यानंतर कॉस आणि सेक एकमेकांचा रेसिप्रोकल आहे आणि लास्ट कॉट आणि टॅन एकमेकांचा रेसिप्रोकल आहे. तर आपण कसं राईट करणार, आपल्याकडे नवीन फॉर्म्युले तयार होत आहे. ते जर बघितले तर साइन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा. याचाच रेसिप्रोकल आपण घेऊया पुन्हा एकदा. कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थिटा. अशा प्रकारे हे 2 फॉर्म्युले तयार झालेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण, तो म्हणजे कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा. सेक जर इकडे घेतला आपण तर सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा. ही एक जोडी आहे, पेयर आहे आपल्याकडे.
देन थर्ड आपण जर बघितलं तर टॅन आहे, तर टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉट थिटा. आणि जर नेक्स्ट बघितलं आपण तर कॉट थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन टॅन थिटा. तर बघा अशा प्रकारे हे आपल्याकडे 3 पेयर्स आहे आणि ते एकमेकांचे रेसिप्रोकल्स असतात. यावरूनच आपण जर बघितलं तर यांची मल्टिप्लिकेशन ही 1 असणार आहे. बघा कोसेक जर इकडे गेला तर बघा नवीन आपल्याकडे पुन्हा फॉर्म्युले तयार होऊ शकतात, किंवा यांच्या समोरच जर आपण बघितले तर आपल्याकडे नवीन फॉर्म्युले तयार होतील. ते म्हणजे बघा मल्टिप्लिकेशन करूया आपण, साइन थिटा मल्टिप्लाय कोसेक थिटा इज इक्वल्स टू येणार आहे 1. देन कॉस थिटा मल्टिप्लाय सेक थिटा हा सुद्धा येणार आहे 1. आणि इकडे आहे टॅन थिटा मल्टिप्लाय कॉट थिटा इज इक्वल्स टू 1. अशा प्रकारे ते सुद्धा 3 फॉर्म्युले तयार होतात. म्हणजे हे सर्व फॉर्म्युले एकमेकांनाच रिलेटेड आहे. त्यानंतर बघूया आपण, मी एक नाव दिलेलं आहे, ती म्हणजे गोल्डन आयडेंटिटी. गोल्डन आयडेंटिटी. का गोल्डन आयडेंटिटी? तर ह्या आयडेंटिटीचा सर्वात जास्त वापर आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचा आहे आणि जास्त करून यांचाच वापर होत असतो. त्यामध्ये पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. त्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आणि थर्ड आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि अजून एक सर्वात जास्त वापरली जाणारी आयडेंटिटी आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अशा प्रकारे आपण खूप सारे फॉर्म्युले तयार करू शकतो. आपण जर बघितलं तर आपल्याकडे 2 गोष्टी आहे. यामध्ये जर एक गोष्ट दिली, समजा कॉस दिला, तर आपण साइन सुद्धा फाइंड करू शकतो. आपण साइन तिकडे शिफ्ट करू शकतो, कॉस फाइंड करू शकतो. सेम टॅन माहित असेल तर टॅनची व्हॅल्यू आपण टाकू शकतो. ओके, टॅनची व्हॅल्यू आपण टाकू शकतो आणि सेकची व्हॅल्यू काढू शकतो. अशा प्रकारे हे अजून आपण फॉर्म्युले तयार केले तर फॉर्म्युले तयार होऊ शकतात. म्हणजे जशी गरज असेल तशी आपण ते फॉर्म्युले तयार करू शकतो. पण मेन गोल्डन आयडेंटिटी आपल्याकडे 4 आहे आणि रेसिप्रोकलच्या 3 पेयर्स आहे, त्यांच्यापासूनच बाकीचे फॉर्म्युले तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे ही मेन फॉर्म्युले आहे आणि पूर्ण चॅप्टर मध्ये सध्या तरी ह्या फॉर्म्युल्यांचा वापर होणार आहे. पुढे तुम्ही जेव्हा 11वी आणि 12वी सायन्सला जाणार आहात तेव्हा ट्रिग्नोमेट्री अजून डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ओके, तर बघा यानंतर या फॉर्म्युल्यानंतर आपण बघणार आहोत एक महत्वाचा चार्ट. आता हा चार्ट लक्षात ठेवणे थोडं अवघड जरी वाटत असलं, पण हे राईट करण्याची एक छोटीशी ट्रिक आहे, पद्धत आहे. ती ट्रिक समजून घ्या बाळांनो. तर बघा रेशो आपण बघितलेच सर्वांनी. ओके, तर इथे अँगल्स असतील, अँगल्स, आणि इकडे असतील रेशो. इकडे काय असतील? रेशो. तर बघा बाळांनो, अँगल्स 0 पासून स्टार्ट होणार. तर बघा 0 डिग्री, देन 0 नंतर येणार 30 डिग्री, 30 नंतर येणार 45 डिग्री, 45 डिग्री नंतर येणार 60 डिग्री, अँड 60 डिग्री नंतर येणार 90 डिग्री. ओके, तर बघा काय करूया आपण, तर काउंटिंग आहे टोटल पूर्ण जर बघितली तर 0 1 2 3 4 आपण ती काउंटिंग करूया. 0 1 2 3 आणि 4. ओके, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर 0 पासून काउंटिंग स्टार्ट केली, 4 पर्यंत आलेली आहे आणि जो शेवटचा नंबर आलेला आहे त्याने आपण डिवाइड करणार आहोत. तर डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4 आणि डिवाइड बाय 4. ओके, बघा आपण डिवाइड बाय 4 घेतलेला आहे. ओके, आता आन्सर घेऊया. 0 डिवाइड बाय 4 आपल्याला सर्वांना माहित आहे 0. 1 अपॉन 4, 1 अपॉन 4, 2 अपॉन 4 सिम्प्लिफाय केला तर 1 अपॉन 2 येणार आहे. देन 3 अपॉन 4 सिम्प्लिफाय होत नाही आणि 4 अपॉन 4 असतो 1. आता हे जे काही आन्सर्स आलेले आहे याचे आपण घेणार रेसिप्रोकल्स. तर आपण रेसिप्रोकल नाही तर स्क्वेअर रूट घेणार आहोत. तर स्क्वेअर रूट लावूया आपण या सर्वांना. स्क्वेअर रूट राईट करून घेतले.
आणि यानंतर जे काही आन्सर येणार आहे, आपण जर बघितलं 0चा स्क्वेअर रूट 0 असतो, 1चा स्क्वेअर रूट 1 असतो, 4चा स्क्वेअर रूट 2 असतो, 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट निघत नाही तर रूट 2 ॲज इट इज, रूट 3 ॲज इट इज, 4चा स्क्वेअर रूट निघतो 2 आणि 1चा स्क्वेअर रूट असेल 1. अशा प्रकारे या ज्या व्हॅल्यू भेटलेल्या आहे या व्हॅल्यू असतील साइन थिटा. म्हणजेच काय बाळांनो की थिटा आपला आहे इथे अँगल्स म्हणजे थिटा, तर साइन 0 0 आहे, साइन 30 1/2 आहे, साइन 45 1/√2 आहे, साइन 60 डिग्री √3/2 आहे, साइन 90 डिग्री 1 आहे. अशा प्रकारे आपण साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60 आणि साइन 90च्या व्हॅल्यूज अशा पद्धतीने काढल्या. एकदा की साइन थिटाच्या व्हॅल्यूज भेटल्या की बाकी उरलेल्या सर्व व्हॅल्यू ऑटोमॅटिक येणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहे, बेसिक त्या गोष्टी समजून घ्या. तर बघा बाळांनो, तिकडनं रिव्हर्स राईट करायचं आहे 1, देन येणार आहे √3/2, नंतर येतो आहे 1/√2, नंतर आहे 1/2 आणि इकडे जाणार आहे 0. बघा इतकं सिंपल आहे. त्यानंतर येणार आहे टॅन थिटा. आता सर्वांना माहित आहे टॅन थिटा म्हणजे काय. आताच आपण बघितलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, मग दोघांची डिव्हिजन करायची आहे सिंपल. आणि इथे पण आपण बघितलं डिव्हिजन सारखंच दिसत आहे. तर 0/1 तर तो येणार आहे 0. देन डिव्हिजन मध्ये 2 2 कॅन्सल होणार आणि उरणार कोण 1 आपण ला उरणार √3. देन हे दोघं सेम आहे, डिव्हिजन आपल्याला माहित आहे सेम ची 1 असते. देन इथे 2 आणि 2 कॅन्सल होणार, वरती √3 आपण ला 1 आपण लिहित नाही आणि 1/0 तो असतो इन्फानाइट किंवा त्याला म्हटलं जातं नॉट डिफाईन. काय म्हटलं जातं नॉट डिफाईन किंवा एक सिम्बॉल असतो इन्फानाइट. तुम्ही 11th 12th ला हे वापरू शकता किंवा आता सध्या नॉट डिफाईन म्हटलं तरी चालेल. आपण ला 0 चालत नाही. हे 3 झाले. पुढचे अजून सोपे आहे. पुढचा आहे कॉट थिटा. सर्वांना माहित आहे कॉट थिटा म्हणजे याचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल न घेता तिकडनं फक्त रिव्हर्स राईट करत या, एकदम क्लिअर होणार आहे. इथे काय आहे नॉट डिफाईन. ओके, नॉट डिफाईन. देन तिकडे म्हणजे त्याचा रेसिप्रोकल घ्या √3. 1चा रेसिप्रोकल 1, √3चा रेसिप्रोकल 1/√3. याचा रेसिप्रोकल आहे 0 किंवा इकडचा 0 तिकडे शिफ्ट होणार. जसं साइन राईट करून घेतला नंतर आपण कॉस रिव्हर्स राईट केला, दोघांची डिव्हिजन टॅन घेतला, टॅनचा रिव्हर्स कॉट असेल. त्यानंतर येतो आपला सेक थिटा. आणि सर्वांना माहित झालेला आहे रेसिप्रोकल्सचे फॉर्म्युले. सेक म्हणजे नेमकी कोण असतो रे, तर तो असतो कॉसचा रेसिप्रोकल. तर रेसिप्रोकल घेऊया. 1चा रेसिप्रोकल 1, √3/2 चा रेसिप्रोकल 2/√3. देन 1/√2 चा रेसिप्रोकल √2, 1/2 चा रेसिप्रोकल 2 आणि 0चा रेसिप्रोकल असतो नॉट डिफाईन. नॉट डिफाईन इथे 2 आहे. तर बघा लास्ट वन उरलेला आहे तो म्हणजे कोसेक थिटा. आता कोसेक थिटा साइनचा रेसिप्रोकल आहे किंवा याचाच आपण जर विरुद्ध रीत गेलो तरी येणार आहे. तुम्ही बघू शकता साइनचा रेसिप्रोकल नॉट डिफाईन, 0चा रेसिप्रोकल आहे नॉट डिफाईन. नॉट डिफाईन. देन रेसिप्रोकल आहे 2 म्हणजे हेच येत आहे. इथे येणार √2, इथे येणार 2/√3 आणि लास्ट वन येणार 1. बघा अशा प्रकारे इतकी सोपी मेथड आहे की तुम्ही या मेथडने पूर्ण टेबल ड्रॉ करू शकता. इथे पाठांतर करण्याची अजिबात गरज पडणार नाही. अशा प्रकारे आपलं ट्रिग्नोमेट्रीचं हे जे आहे ते बेसिक क्लिअर झालेलं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत की प्रॅक्टिस सेट कसा सॉल्व्ह होणार आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आता आपण इथेच थांबूया. ओके, थँक्यू.